यादव गंगाराम डोंगरे राहणार विठ्ठलनगर नांदेड ज्ञान माता शाळेच्या समोर आकाश हा माझा विज्ञान 8/6/2025 रोजी घरून निघून गेलेला आहे. तर निघून गेल्यानंतर आम्ही मिसिंग केस 9 तारखेला आम्ही दाखल केलेली आहे. आमच्याकडे मिसिंगचा FR आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मिसिंग केस दाखल केल्यानंतर आम्हाला ते मिळाला नसल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला विमानतळ स्टेशनला चक्रा मारून आम्हाला उत्तर देऊन आम्हाला पाठवले. त्याच्यानंतर 17 तारखेला आम्ही DYSPला फोन केल्यानंतर आम्हाला म्हणजे तुमच्या मुलाची गाडी सापडली म्हणजे ब्रिज बोंडार पुलावर आणि तुम्ही पंचनामाला या म्हणजे पंचनामाला गेल्यानंतर आम्हाला एक सिव्हिल डिरेक्टर साहेब होते, त्यांनी आम्हाला मोबाईल मधला फोटो दाखवला. त्याच्यामध्ये आकाशच्या हे म्हणजे तुमचं आहे का मग आम्हाला ओळखा म्हणजे ओळखल्याच्यानंतर आम्हाला आकाशच्या त्याच्यामध्ये शर्ट थोडंसं आम्हाला योग्य वाटलं शर्ट. आणि त्याच्यानंतर योग्य वाटल्याच्यानंतर आम्ही 9 तारखेची आमची मिसिंग आहे आणि ते म्हणजे बॉडी आम्ही विचारलं त्यांना की बाबा बॉडी कितीला भेटली, तर ते 10 तारखेला 3:30 बॉडी भेटली. 3:30 बॉडी भेटली म्हणजे 9 वाजता आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनला प्रेस केल्याच्या नंतर 9:10 PM केलं म्हणजे PM केल्याच्या नंतर 11 तारखेला 1 ते 2 वाजता म्हणजे अंत्यविधी करून टाका आम्हाला. आम्ही त्यांची विचारपूस केल्यानं आम्हाला एवढं सांगितलं. तर आमची 9 तारखेची मिसिंग आहे आणि 11 तारखेपर्यंत अंत्यविधी केला नाही पण आम्हाला कळलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला आकाशचा घातपात झालेला आम्हाला अंदाज आहे आणि आम्हाला साहेबांनी त्याचा योग्य न्याय द्यावा यासाठी आमची विनंती. आमचा संशय त्या महिलेवर आहे. त्या महिलेचा आम्ही नंबर दिलेला आहे आणि त्या महिलेला विमानतळ पोलीस स्टेशन बोलावलं होतं आणि बोलून तिला त्या बयान घेऊन तिला आणखी सोडून दिले. त्याच्यामध्ये काय संशय आहे आम्हाला तिला सोडल्यामुळे आम्हाला संशय आला आणि ही महिला 100% संशयामध्ये आहे. नियोजन SP साहेबांना काय म्हणणं आहे आम्हाला न्याय मिळावा आमचं म्हणणं आहे. आरोपी पकडून आम्हाला न्याय मिळावा.